गडद गटातील खेकडा इथं ग्रामीण क्रिकेट टूर्नामेंट फायनलमध्ये पाटील फळी संघ खेकडा विजयी. विजेता उपविजेता संघाला रोख रक्कम, चषक युवा नेते इलेशदादा गावित यांच्या हस्ते देण्यात आला. दिनांक 11 जानेवारी 2025 रोजी गडद गटातील खेकडा इथं ग्रामीण क्रिकेट बॉल टूर्नामेंटचे सामने युवा नेते इलेशदादा गावित यांच्या संकल्पनेतून आयोजित करण्यात आले होते. गडद गटातील भावी जिल्हा परिषद सदस्या सौ शारदाताई गावित यांच्या प्रचारार्थ गडद गटात विविध क्रीडा स्पर्धांचं आयोजन नियोजन गावकरी, क्रिकेटप्रेमी, सरपंच, उपसरपंच हे आपल्या स्तरावर करतात. त्या अनुषंगानं खेकडा ग्रामीण क्रिकेट बॉल टूर्नामेंट आयोजित क्रिकेट सामने अत्यंत उत्साहाने संपन्न झाले. त्यात फायनलमध्ये लढत खेकडा गावातील पाटील फळी व आश्रम फळी यांची होती. गावातीलच दोन्ही फळीचे क्रिकेट संघ आमने सामने आल्यानं लढत रोमांचकारी अटीतटीची झाली असता फायनल मॅच पाटील फळी संघानं जिंकून ग्रामीण क्रिकेट टूर्नामेंट पारितोषिकचे मानकरी ठरले. विजेता संघाचे कर्णधार दिलीप गावित तर उपकर्णधार मोगऱ्या गावित यांना रोख रक्कम व चषक युवा नेते इलेशदादा गावित यांच्या हस्ते देण्यात आली. तर उपविजेता संघाचे कर्णधार आशिष गावित, उपकर्णधार कुंदन गावित यांना रोख रक्कम, चषक खेकडा उपसरपंच संदीप मावची यांच्या हस्ते देण्यात आले. यावेळी कार्यक्रमाचं सूत्रसंचालन आशिष मावची यांनी केलं. तर प्रास्ताविक भाषणात युवा नेते इलेशदादा गावित यांनी क्रिकेट खेळाडूंना मार्गदर्शन केलं. तसेच माजी आमदार शरददादा गावित यांनी मागील 3 वर्षात केलेल्या विकास कामांची, विविध योजनांची माहिती दिली. आगामी जिल्हा परिषद निवडणुकीत गडद गटात सौ शारदाताई गावित यांना प्रचंड मताधिक्यानं निवडून आणण्याचं आवाहन उपस्थितांना युवा नेते इलेशदादा गावित यांनी केलं. खेकडा गावात आयोजित ग्रामीण क्रिकेट बॉल टूर्नामेंट फायनल मॅच प्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून युवा नेते इलेशदादा गावित, भवरे सरपंच प्रभू कोकणी, ग्रामपंचायत सदस्य फुलसिंग गावित, सुदाम गावित, प्रवीण गावित, सामाजिक कार्यकर्ते प्रकाश गावित, खेकडा उपसरपंच संदीप मावची, ग्रामपंचायत सदस्य आकाश कोकणी, ग्रामपंचायत सदस्य हरीश गावित, ग्रामपंचायत सदस्य नरेश गावित, मयूर गावित, कुंदन मावची, जितू गावित, प्रज्वित कुवार, हरीश गावित, दिलीप मावची, हनक गावित, सिमन मावची यांच्यासह खेकडा गावातील नागरिक, क्रिकेटप्रेमी तसेच दोन्ही संघाचे पाठीराखे मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. 24 लाईव्ह महाराष्ट्र न्यूजसाठी पंकज आहिरे, नवापूर.